आई बर्गर खाऊ नको हा फक्त प्लीज. अरे यार तुला जायचंय मागल खायची तू दगडच आहे पण. अरे असं काय झालं वेस्ट जातंय. 1 2 3 स्टार्ट. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांनी ब्लॉग बनवते, खूप दिवसांनी नाही बनवते, आता गणपतीत बनवला होता. आणि मी हल्ली शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला चालू केले, शॉर्ट डेली लाईफ बद्दल टाकायचं. तर आज माझ्या ब्लॉग मधला आज माझ्या युट्यूब मध्ये फर्स्ट चॅलेंज व्हिडिओ होणार आहे. आणि चॅलेंज साठी आहे माझा भाऊ. इकडे 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 या काळ्याला घेते मी आज माझ्या ब्लॉग मध्ये. आणि ह्याला घेण्याचं कारण असं आहे की कसं आहे की तर चॅलेंज काय असणार आहे सांगूया का. चॅलेंज खायचा असणार आहे. हळूहळू तुम्हाला समजेल. पहिला मी पटापट तयार होते आणि नंतर आपण भेटूया. लेट्स गो. तर गाईज मी आणि माझा भाऊ तयार आहेत. चष्म्यातून सगळं काळं काळं काय दिसते तुला. लाल तिने माझा चष्मा घातलाय गाईस. असं नाही, मी खूप सुंदर दिसते. आपल्याला चष्मा आहे तिच्या फ्रेंडचा एक हा आता कसं नीट दिसते. मी मेकअप वगैरे केला ह्याच्यासाठी की बोलले जरा सुंदर वगैरे दिसते. हा कसं तू पण मेकअप करायचा ना थोडासा. तुझ्यापेक्षा चांगला दिसतो. कमेंट करा मला. आणि चॅलेंज असं असणार आहे की ते नाही का स्टोन पेपर सीझर करून धावतात आणि मग खातात, असं चॅलेंज करणार आहे. पहिलाच चॅलेंज असणार आहे. थोडंसं मला एक हा एवढं बुक्कड आहे ना, खायला लागलं की थांबत नाही. तर मला सांगणार आहे हा स्टोन पेपर सीझर कसा असतो. तुम्ही पण मला सांगा हा बरोबर सांगतो का नाही, कारण हा मला एड्यात काढू शकतो. तर कसा असतो स्टोन पेपर म्हणजे मला व्हिडिओ समजत नाही ग. तू सांग काय व्हिडिओ. आता बघ हे काय असतं. ही कैची असते. हा पेपर असतो. हा पेपर तू पेपर काढलास आणि मी कैची काढली तर मग मी जिंकले तू हारले. अच्छा, कैची कापणार म्हणजे पेपरला. आणि जर हा दगड असतो आणि तू पेपर काढलास तर दगड हारणार म्हणजे मी हारणार आणि तू जिंकणार. तू दगडच आहे पण. मग पेपर दगडाला घेणार. झाला पॅक. हे झालं त्यानंतर दगड आणि कैची आली तर दगड जिंकणार. ओ दगड दगड इकडे दगड काळी दे माझ्या. काय तू दगडच आहे. ठीक आहे चला, मला समजलेलं आहे. आता आपण काय डिश घ्यायच्या ते आपण रस्त्यात ठरवूया. थोडंसं आम्ही ठरवलंय की थोडं कॉम्प्लिकेटेड होण्यासाठी हा बोलतोय की आपण ते कोणता जम्बो सँडविच घेऊया, म्हणजे तोंडात जाणार नाही ना. आपण माझा आ मोठा आहे. तुझा आ का दीदी. अरे यार माझा आ मोठा आहे, मी खाऊ शकते. आणि खाऊ शकतो गाईस. डोंट अंडरएस्टिमेट माय पॉवर. तर बघूया अजून काय घ्यायचंय. सँडविचचा अजून आम्ही ठरवतो, कारण मला जास्त आवडत नाही सँडविच, ह्याला पण जास्त आवडत नाही. तरी पण थोडं टफ होण्यासाठी आम्ही सँडविच घेतो. कारण गाईस दोघांना पण आवडत नाही. जरा म्हणजे कसं कमी कमी खातील जरा. आणि हा बोलतो शोरमा घेऊया आणि हा शोरमा एका घास नाही बाबा नाही जमणार. तर चला बघूया. लेट्स गो. तर गाईस जरा धावण्याची प्रॅक्टिस करते मी. चप्पल चिपकली नाही पाहिजे, नाही तर वाट लागेल. कपडे तर कम्फर्टेबल घातले. ओले कसे झाले काय कळत नाही यार, ओलेच ठेवले. तर कम्फर्टेबल कपडे घातले. वाव मेकअप खूप मस्त झाला साईड. तर आधी आम्ही खायचं बघतो काय भेटतंय ते, आणि नंतर चॅलेंज. लेट्स गो. सो तू बोल ना. लेट्स गो. लेट्स गो गाईज लोक बघतायत ना, आपण बघायचं. जम्बो मला वाटतं नको, सक्षम नाही संपणार. दीदी मी असतो ना तर टेन्शन. अरे बुक्कड भाऊ. चल 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 बघूया. गडबड अशी झाली की माझं पोट भरलेलं यार. मी आता जेवण माझं पोट खाली झाले. खाली करून आला. जायचं खायचं होतं म्हणून. मी पण खाली करायला पाहिजे होतं. शी बाबा. तर गाईज आम्ही काय कॅन्सल केलं. सँडविच कॅन्सल केलं आणि पिझ्झा घेतोय. दुसरं काहीतरी बर्गर घेणार एक, आणि एक कोक काहीतरी घेऊया नको पाण्या तोंडासाठी. एवढ्याच गोष्टी घेणार, जास्त नाही, कारण ऑलरेडी पोट भरलेलं आहे. वेस्ट काय झालं नाही. तर गाईज वाव मेकअप बघ काय चमकतोय. तर गाईज सगळं घेतलेलं आहे हे आम्ही. आता आपल्या लोकेशनला जाऊया. अरे पूर्ण पिझ्झाची एक साईडला गेला उभा. काय काय घेतलं मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते. लोकेशन असं बघितलं एकदम शांतता असली पाहिजे. एक मिनिट थांब रे. तर जाऊन लोकेशनलाच भेटूया. चला गाईज. अशा ठिकाणी आले जिथे कुत्रे मागे लागतील. नको नको नको, कुत्रे दोघं बघतायत. नको नको इकडे नको. सक्षम बघतायत बघ, टार्गेट आहे. नाही आपलं खाती नाही लोक.
इथे चालेल ना दीदी, इथे काय नको, हा कुत्रा मागे लागतील दोघ जण. इथे गाडी ठेवू. बघते आधी यांची काय हालचाल आईच्या गावात. कुत्रे मागे लागणार आहेत नंतर धावताना. आणि इथे कोण नाही दीदी, का एकदम शांतता आहे. तर गाईज पहिला आम्ही इथे सगळं सेटअप करून घेतोय. चांगले सामसूम जागा भेटलेली आहे. धावायचं इथे कुत्रे मागे लागतील एवढेच मला भीती आहे. बाकी कोणत्या गोष्टीची प्यायला बसले. तर पटापट करूया. या भाई बर्गर खाऊ नको हा फक्त प्लीज. आय लाईक बर्गर. सेटअप चालू आहे गाईस इथे. खरंच काय बरोबर ती लाईन. अरे पकड काय, इथे ठेव इथे ठेव. बरोबर ती लाईन दिसते गाईस, ती तिथून इथे यायचे. पागल आहे का? पागल नाही, नाही तीच लाईन आहे. ए नाही यार, मला एवढं नाही. एवढं मला नाही माहिती. काढू. अरे पागल नको रे. आहे. ए गाईस, अरे अरे असं काय झालं, वेस्ट जातंय. एवढं हल्ल्यावर काय होणार? हल्लं का ते? मग तुला बोलू म्हणून साईडला ठेवलं ना गॅस निघा याच्यासाठी. एवढं वेस्ट गेलंय. मस्त व्हिडिओ आला. तर ठीक आहे, हे नाही इथे ठेवा. तर गाईज हे बघा, हा आपला सेटअप आहे. जास्त काही घेतलेलं नाही, वेस्ट नको जायला म्हणून. आणि इथे आम्ही चालू करणार आहे आता. हे नाही नाही पिऊ नको, पिऊ नको. पिला तर मारेल. थांब चालू केलं का बघते, नाही तर सगळं बस करेल. हा हा चालेल. तर गाईज मला धावायला जरा प्रॉब्लेम होईल, तर तुम्ही हसू ऍडजस्ट नका. करा. हसू नका. 1 2 3 स्टार्ट. कसं स्टोन पेपर सीझर. काही चाली. तू चिटिंग करते, तू बघते. नाही मी नाही बघणार. स्टोन पेपर सीझर. अरे थांब थांब. स्टोन पेपर सीझर. बापरे, घे यार लवकर, पागल फटाफट घ्यायचं असतं. स्टोन पेपर तू बोल. स्टोन पेपर सीझर. अरे यार तुला जायचंय, पागल कैची. नाही खाईपर्यंत थोडी थांबायचं. लवकर तू बोल. स्टोन पेपर सीझर. सगळं संपवलं. आडवा घे. स्टोन पेपर सीझर. थांब थांब. स्टोन पेपर सीझर. चल चल. घे आधी. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. हाय अरे
पेपर आयुष्यात स्टोन पेपर सीझर स्टोन पेपर सीझर नाही झालं चिटिंग करतोय स्टोन पेपर सीझर छान आला ते दोन माझे स्टोन पेपर सीझर स्टोन पेपर सीझर चल स्टोन पेपर सीझर चल स्टोन पेपर सीझर चल निघ तुझं चॅलेंज मी जिंकतोय ठीक आहे तर काही चॅलेंज मी जिंकलोय माझी दीदी हारली आहे ते तर माहितीच होतं ते जरा गडबड झाली दुसऱ्या तोंडात टाकला पाहिजे होता दे नाही ते हळू अरे अरे यार गाडी सगळं संपलेलं आहे कुछ नाही बच्चा अरे हा बुजून खाताय लपून लपून दाखवत नाही पण पिझ्झा आणि बर्गर दोन्ही मस्त होते ना मस्त होते पिझ्झा बर्गर तर नाही मस्त होता बर्गर सगळ्यात जास्त मीच खाल्ले नाही नाही मी पण खाल्ला नाही मी पण खाल्ला पिझ्झा तू सगळ्यात जास्त खाल्ला बर्गर जातच जात नव्हता पिझ्झा एवढी सगळं टाकला तोंडात का इथे नको टाका पिशवी घे ती पिशवी घे. पोट नाही भरले तर गाईज आता आम्ही घरी आलेलो आहोत चॅलेंज करून खूप दमायला झालं जेवून खाऊन पण एवढं दमायला होतं मला आज पहिल्यांदा कळतंय आणि माझी थोडीशी एक्सरसाइज झाली खरं तर मला ना डाएट करायचं आहे पण हे असं काय काय खायचं दिसलं की माझं डाएटची वाट लागून जाते पण डाएट सिरीज पण लवकरच येणार आहे तुम्ही सांगा मी डाएट करू का नको आणि हा बघा पागल आहे ह्याच्यासोबत परत मी चॅलेंज करणार नाही कारण खूप जास्त खाल्लेलं आहे यांनी असं मोठा मोठा घास केला ते सँडविचच घ्यायला पाहिजे होतं मी तिला सांगण्यासाठी सांगत होतो पण ठीक आहे खूप काहीतरी उगाच वाया जाण्यापेक्षा म्हणून बोलले की हे चांगलं होतं आणि दोन्ही पण मस्त लागत होतं एकदम टेस्टी टेस्ट कळली नाही पण छान लागत होतं आणि तुला करण्यासाठी हळू जरा खायला लागते मग तू हळू खायचं ना पागल घासावर घास करतो हा याच्यासोबत कॉम्पिटिशन करायचं बोला मला पण घासावर घासच खावं लागणार ना पागल आणि मी कशी तरी विचित्र धावत होते त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका माझी मी असेच धावते असे वजन वाढले आणि त्यामुळे धावायला नव्हते असं धावायची थोडी प्रॅक्टिस करेन मी मस्तपैकी पागल तुला काय बोलायचंय नाही आणि नेक्स्ट चॅलेंज मी कोणासोबत करू हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हा मला नकोय खरं तर कारण हा खूप खातो खूप म्हणजे हे पागल खूप खातो खायला पाहिजे छोटीवाली बहीण होती ना माझी छोटी रसिका तिच्यासोबत चॅलेंज करणार ती जास्त खात नाही तिला एड्यात पण काढत आहे तर गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बाय सबस्क्राईब करा कर ना बाय बाय